आता आपणाला कोणता प्रश्न केला, की पाऊस पडणार आहे का? तर त्यावेळी आपण चटकन आभाळाकडे पाहतो व पाऊस पडण्याचे आभाळ ढग झालेले आहेत, हे आपण पाहतो. आणि याद्वारेच आपण पाऊस पडणार आहे किंवा नाही याची शक्यता वर्तवतो. स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना सुद्धा अशाच पद्धतीच्या टेक्निकल एनालिसिस करण्याची गरज असते. जे एनालिसिस करून आपण स्टॉक वरती जाणार आहे का खाली जाणार आहे हे पाहतो. ज्या पद्धतीने पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी आपण फक्त आभाळ पाहत नाही, आपण फक्त ढग पाहत नाही, तर खास प्रकारचे ढग शोधतो जेणेकरून पाऊस होण्याची शक्यता वाढतात. हेच आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये चार्ट पॅटर्नमध्ये शोधायचे आहे, की प्राईस कशा पद्धतीने मूव्ह होत आहे आणि हे पाहून आपण आपल्या पुढील अंदाज लावू शकतो.